म्हटलं ताईले लवकर फोन करा आणि ह्या मुलीचे नखरे सांगा अशी अशी करून राहिली मग काय म्हणते तर पाहा त्याची पोरगी मग आपण पाहू काय करायचं आहे तर काय आपल्या घरचे भांडण दुसऱ्याच्या घरी सांगत बसल्यापेक्षा मला नाही पटत बाई तू काही मत हा पण आता तू म्हणून राहिली ना आता हे असं करून राहिली बुटी म्हणून मला आता सांगा लागते हा नाही तर मला तर घरची गोष्ट बाहेर नाही जाऊ द्या वाटत हा पण आता बोलाच लागन ताईसोबत बोलाच लागन नाही तर हिचंही प्रकरण वाढून राहिलं ना लावा बरं पटकन पटकन फोन हा ताईले लावा नाही तर अधिक बुडी राहीन बोलायचं आणि मग राहीन बाहेर गेली आम्ही तेवढ्या उशिरात बोलता तरी येते लावतो थांब हॅलो हॅलो ताई काय करून राहिली हो ताई काही नाही रे दादा मी काही नाही आता स्वयंपाक गिपाक केला आता लेकरं शाळेत गेले आता नुकताच मोबाईल घेतला बा जरासं काही पाहा म्हटलं मोबाईल मध्ये तर तेच फोन आला दादा काय झालं आई गिची तब्येत चांगली आहे वहिनी गिनी कशी आहे नवीन सुनगिन कशी आहे रे तुला सांगू नवीन सुनही चांगली आहे सगळं चांगलं आहे पण आपली आईचं तुला सांगतो थोडंसं काय सांगतो तू मला आईचं काय सांगून राहिला तू ती तब्येत गिबेत नाही का चांगली काय झालं तिले ताई शांततेनं ऐकून घे मायवालं मी तुला सांगतो हे ऐकून घे हा मग मग बोल हा मी सांगतो तुले हे बाय ताई हा आपली नवीन सून आहे हा नवीन सून आली पहिल्या दिवशी हा हिनं काय म्हटलं आजचीच गोष्ट आहे हिले म्हणे चहा मांडतो म्हणे आजी म्हणे तोंड घासा म्हणे मांडू का म्हणे चहा असं काहीतरी म्हटलं त्या पोरीनं नवीन पोरीनं तर आई म्हटलं तिनेच बोलली म्हणते लस बोलली म्हणते ना आई हा ती पोरगी लढली ना ताई कसं जमणार हे असं आईचं असं वागणं तू सांग तू आईला चार गोष्टी समजून सांग हा अशी जर वागली तर त्याचे संसार बेकार होईल ना माया बायकून ऐकून घेतलं ताई पण आता माया सुना ऐकून घेणार आहे का तू सांग बरं दादा आई आहे का मग तिथं दे बरं तिच्यापाशी फोन हो ताई असा तडफा फडकीचा निर्णय घेऊ नको एकदम असं आईला सांगू नको मी तुला याच्यासाठी फोन केला का आता ह्या 4 दिवस हे बुटीले म्हटलं दूर ठेवायचं म्हटलं हा कारण की हे नुसती घरात भांडणाचाच विषय घेते कायच करावीचं कुठे ठेवतो तिले दूर आता कुठे ठेवतो एवढ्या म्हातारपणात कुठे ठेवतो तिला का तू वृद्धाश्रमात टाकतं का दादा हो ताई ऐकून घे ना हा एवढा मी अरकाट माणूस नाही आहे ना हा मग वागवलं काय असतं तुझे दुसरे भाऊ आहे त्याच्यासारखं दिलं नसतं काय अलग ठेवलं नसतं का बुटीले हा मी काही ना काही विचार करत असं म्हणूनच राहून राहिलो ना ठेवून राहिलो ना हा मी काय म्हणतो ताई हा आता नवीन लग्न झालं हा आम्ही दोघं जण अलग घेऊन बुडीले राहिलो असतो पण आता कसं नवीन लग्न झालं आहे हा 4 लोक आपल्याला काय म्हणा हा बुडीनं हे अलग निघाले म्हणून सुनायसोबत पटन निघा सुनायचं नाव होईल हा म्हणून आम्ही म्हणून राहिलो तुले आता 4 दिवस त्या घरी घेऊन जाय पण असं म्या सांगितलं असं म्हणू नको तू आईले आई गेली आहे बाहेर हा एवढं लक्षात घे त्याच्यात ते लय दिवसाची घराच्या घरात असं म्हणून चिडचिड करत असं आता 2-4 दिवस म्हणजे महिनाभर त्या घरी ठेव ताई हा मग मी मागून घेऊनच जातो हा फक्त तू महिनाभर तिले असं बोलाव काही कार्यक्रम आहे असं आहे तसं आहे सप्ताह आहे असं आहे असं काहीतरी तू निमित्त कर आणि तिले बोलावून घे माझं नाव सांगू नको हा नाही तर मग तेव्हा तिथं झगडा करून असं आहे म्हणणं दादा तुझं म्हणजे म्या नाव म्हणू असं मग पाय तुम्ही तू करजो फोन आली म्हणजे घरी आता बाहेर गेली म्हणतो ना तू मग मीच मग घ्यायला तशी तर काही येणारच नाही त्या पाठवल्या ना मी डायरेक्ट घ्यायला येतो उद्याच येऊन जातो माईच्या माणसाला विचारतो काय जाऊ का म्हणून आणि उद्याच घ्यायला येतो आणि घेऊन जातो तिले आणि महिनाभर ठेवतो मी मग महिनाभरानं तू येऊन जातो आले हो ते सांगजो नको म्हणून आईले ताई एक गोष्ट लक्षात ठेवजो आईले याच्यातली गोष्ट काही सांगू नको नाही तर गोष्टी सांगशील ए दादा तू नाव काय सांगून मी जाऊ दे ना मी नाही सांगत नाव घेऊ विश्वास ठेव मायावर आता एवढ्या गोष्टी आपण दोघं बहीण भाऊ सांभाळून घेऊन राहिलो सांगितलं का आपण कधी तिला कोणती गोष्ट हो ना ताई तू इथे बरोबर आहे पण मायाच तो इच्छा निघून राहिली तिला कुठं पाठवायची तर असं आहे मला असं वाटते का बा काय आई बोलते नाही तर बस नाही तर तिची तर चांगली वा हाय हो काय करावं लागते तिले पण हिचं हे असं तोंड आहे ना ह्या तोंडानंच वाया गेलं ना सारं काय ते तोंड मारते अरे जेवायला भेटून राहिलं चांगलं सुखानं खायला भेटते उगं राही ना पण हे उगीच नाही राहतले किती समजून सांगा आणि आपण म्हटलं का अधिक अधिक तोंडाचा पट्टा चालवते ए दादा मी लय वेळा समजून सांगितलं पण आता हे म्हातारपणी चिडचिड होते ना तिची हा माही ऐकत नाही पहिले ऐकत हे आता कशीच ऐकत नाही हा आपण जर म्हटलं का अधिक चिडलीच येते अधिक घाईच येते आता माझ घरी कशी राहीन आणि कशी नाही अधिक माझ्या घरची बुड्डी आहे आणि हिची तिचीच व्हा मला त्याचाही भेव आहे ना दादा पण आता तू म्हणतो तुम्ही तिला महिनाभर घेऊन जातो माझ्या घरी हो पण त्या घरी ठेवतो पण त्या सासू बिसूसोबत जास्त बोलू घेऊ नको तू तिले जरा शिवगी राहायला लावतो ती आहे बोलायची चवय चट्टक चुट्टक हा हे बरोबर नाही आहे तिचं बोलणं पण तू पाहिजो बा तुझ्या घरी भांडण नाही लागलं पाहिजे इथचं भांडण तिथं नाही झालं पाहिजे हा हो तू टेन्शन नको घेऊ मी उद्या येतो आणि तिला घेऊनच जातो मग भाऊजी घेऊची कशी आहे चांगली आहे ना भाऊजी घेऊची तब्येत तिचं काय पाहा लागते बा भाऊजी वावरात जाते आणि घरी येते त्याचं काय त्याला काम करणं आणि राहणं आहे कष्टाचं काम आहे हो ताई वावरात जाणं म्हणजे हा थकून येतं सण उन्हाळ्यात भल्ली ऊन तपते आता भल्ली ऊन तपून राहिली लोय त्रास होतो सण ना आता किती काय त्रास झाला दादा तरी आता करा तर लागणारच आहे आपली शेती आहे तर शेती असल्यावर तर पिकवाच लागल आपण नाही पिकवलं तर कसं जमणार आहे ठीक आहे बरोबर आहे तू हा ठेवतो मग हा ये मग उद्या सकाळी येजो उन्हीच्या अगोदर म्हणजे उन्हीच्या अगोदर घेऊन जाय तिले हा म्हणजे उन्हीत गिनीत गेली म्हणजे अधिक त्रास होईल इथं असं करू का ताई त्यासाठी गाडी पाठवून देऊ काय हा एवढ्या उन्हीत तूच काय येतं हा आणि इकडूनही गाडी पाठवून देतो हो देतो मग गाडी पाठवून नाहीतरी इकडून तुला पाठवाच लागल नाहीसाठी गाडी नाहीतरी रिकामी जाणं आहे ना इकडून पाठवून देतो तिकडून घेऊन येते मग हो पाठवतो मग हा आपल्या बहिणीचा तर काही विषयच नाही आहे ह्या बुडीचं जरासं डोकं जाग्यावर नाही आहे म्हणून सा हा नाही तर ही बुडी चांगली म्हटलं आपली इच्छी
हो, मलाही माहिती आहे त्या तशा चांगल्या स्वभावानं त्याच्या मनात काही राहत नाही, बोलल्यावर बोलते तेवढ्यानं झालं. मी आजपर्यंत म्हणून मनाला लावून नाही घेत मी, पण नवीन सून आहे असं जर केलं तर कसं वाटन म्हणून नवीन नवीन सुनीला काय सवय आहे का त्याची, म्हणून अशी म्हणून राहिली. भर राहिली म्हणजे तेवढी शांत होते, फेरबदल होते, फेरबदल झाला का जरासं मूडही चेंज होते, मग राहते चांगली ते. हो ते बरोबर आहे तुमचं, ते बरोबर आहे. लय दिवसाच्या घराच्या घरात आणि त्याच्यानं चिडचिड करते ते. काही काळजी करू नको, आता बरोबर करतो. अधिक बुडी आली म्हणजे काही विषय घेऊ नका. पोरायला काही सांगू नको त्या. डायरेक्ट ते बाई येते ना तिला घेऊन जायचे आपली बाई आली म्हणजे. मी काय गोष्ट काढतो, मी राणीली नाही सांगत आणि तिला नाही सांगत बाबा, नाही तर अधिक यायच्या तोंडातून निघून जाईल आणि बसा भांडणातच का होऊन जाईल. कोणालाच सांगत नाही मी, तुम्ही आणि मला पोरायला सांगू नका, नाही तर आपल्या चिंट्या बच्चल आहे जाते ना बघताच आजी आजी तू चालली का उद्या चालली का, असं करा जोगता आहे. असं आहे तो, त्याला काही एवढं हे नाही आहे. आपल्या चिंट्याला जास्तच लागते बुडीची. लागून नाही का आता आजी होईना ते, कशी असो त्याची आजी. पण आपल्या घरातले लोक कसे असो पण आपलेच असते ते. झालं का आपल्यासाठी धावून येते म्हटलं बुडी काही करते. नातवाचं काही म्हटलं का भला आनंद होते तिले. ती आपल्याला समजते ना, पण ह्या स्वभावामुळे तिचं वाया गेलं, नाही तर बुडीचा स्वभाव आपल्या लय चांगला आहे. वियंददा तुझा नंबर आहे. तुला खा लागते पहिले ते, पण आजीने दिसून राहिली, आजीला दे ना आवाज. बसले आहे खोली तेला आवाज दे बाबू चिंटू, द्या तूच. आजी येऊ इकडे ये. काय माहित आहे आजीचं तंत्र बिघडलं आहे म्हणून, किंवा माझे लाडू आवडू दे यांना. पहिलेच आजी माझ्यावर रागवले आहे. जर चव बिघडले तर अधिक काम बिघडून जाईल माझं. तू चिंट्या मला वाटलं तू विसरलास का, आजीला आवाज नाही देशील बा. आता काय आता तुम्हाला आजीले आवाज द्यायचं काम आहे म्हटलं बा, मला वाटलं ना तू आवाज देशील म्हणून. तुझ्याशिवाय आमचं कोणतं तरी काम पूर्ण होते काय? अशी नको बोलत जो आजी. ठीक आहे दादा, आज तुझा पहिला नंबर आहे. तुझा मान आहे आज खायचा. म्हणून मी चव करून पाहिले, खूप छान बनवले रश्मी, खूपच छान झाले, खूप स्वादिष्ट झाले. तिला दे ना आजी पडे द्या. मी खूपच छान झाले, खूप छान झाला लाडू, चव एकदम सुंदर बनवली रश्मी. काही असो वहिनी खूपच छान बनवले, पण तुम्ही लाडू सर्वांना आवडले, मलाही पण आवडले. मस्त होता लाडू, मस्त होता. मला एक विहान दिला ना, खूपच छान होता. हो सुनबाई, एक नंबर जमले लाडू, सगळं चांगलं. एकदम तू चांगले बनवले, पण माना लागन खूप छान. दोघी सुने माझ्या अशा हे सुग्रण आहे, खूपच छान बनवले होते. माझ्यापेक्षा खूप छान बनवले होते तुम्ही, मला खूप आवडले तुमच्या हातचे लाडू. वहिनीचं गिफ्ट डे म्हटलं, बसू नको, मला कसं म्हणत गिफ्ट डे. आता तू दे ना गिफ्ट. मी सर्वांच्या सुमरण देणार आहे, तिला म्हटलं सरप्राईज देणार आहे मी गिफ्ट, आणि तू काही वळून पाहू नको माझ्या ह्याच्यात. एवढं तरी चांगलं झालं, सर्वांना आवडलं. आजीचा राग गेला हेच खूप आहे माझ्यासाठी. नेमकी माझी पहिली रसोई चांगली जमली तरी.